नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 25 धडाकेबाज घोषणा 1 जानेवारीपासून लागू। 26 डिसेंबर शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, ठाकरे बंधूच्या युतीची महाराष्ट्रभर जोरदार चर्चा। आज दिवसभर महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येणार का, यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे। आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या चर्चेमुळे शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे। राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, मात्र युतीबाबत अजून अधिकृत घोषणा झालेली नाही। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग। राज्यातील महापालिका निवडणुका जवळ आल्यामुळे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत। उमेदवार निवड, पक्षांतर्गत बैठकांपासून ते प्रचाराच्या रणनीतीपर्यंत हालचाली वाढल्या आहेत। अनेक ठिकाणी स्थानिक नेत्यांमध्ये दौरे सुरू असून येत्या काही दिवसात राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, शेतकऱ्यांना पीक विम्याची भरपाई अजूनही रखडलेली। अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याची भरपाई मिळालेली नाही। अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत। शासनाकडून सर्वेक्षण आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू असल्याचे सांगितले जात आहे, मात्र शेतकऱ्यांकडून लवकरात लवकर पैसे मिळावेत अशी जोरदार मागणी केली जात आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, पीएम किसान योजनेच्या पुढील हप्त्याबाबत शेतकऱ्यांची उत्सुकता। पीएम किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। शासनाने पात्र शेतकऱ्यांना ई-KYC पूर्ण करण्याचे आणि बँक खाते आधारशी जोडण्याचे आवाहन केले आहे। सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच लवकरच हप्ता जमा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, लाडकी बहीण योजनेबाबत महिलांमध्ये मोठी उत्सुकता। लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता कधी येणार, याबाबत महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे। अनेक लाभार्थ्यांना मागील हप्ता मिळाल्यानंतर आता पुढील रकमेची प्रतीक्षा आहे। शासनाकडून लाभार्थी यादीची पडताळणी सुरू असून पात्र महिलांच्या खात्यात लवकरच पैसे जमा होतील अशी माहिती मिळत आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, वाढती महागाई सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी। भाजीपाला, डाळी, खाद्यतेल आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट बिघडले आहे। घर खर्च सांभाळणे कठीण जात असल्याची भावना गृहिणी व्यक्त करत आहेत। महागाई कमी करण्यासाठी सरकारने उपाययोजना कराव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, पुण्यात वाहतूक कोंडीचा त्रास कायम। पुणे शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांवर आज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। ऑफिस, शाळा आणि कॉलेजला जाणाऱ्या नागरिकांना उशीर झाला। वाढती वाहने आणि अपुरी वाहतूक व्यवस्था यामुळे हा प्रश्न गंभीर होत चालल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। आणि महत्त्वाची बातमी बघा, एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा सुरू। राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर आज चर्चेला सुरुवात झाली आहे। वेतनवाढ, सेवा सुविधा आणि कामाच्या अटी यावर कर्मचारी संघटनांनी आवाज उठवला आहे। सरकारकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, हिवाळी सुट्टीनंतर राज्यातील शाळा आणि महाविद्यालये नियमितपणे सुरू झाली आहेत। अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांची चांगली उपस्थिती दिसून आली। परीक्षा अंतर्गत मूल्यमापन आणि अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे। पालकांमध्येही शिक्षणाबाबत जागरूकता वाढलेली दिसत आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, ग्रामीण भागात पाणी टंचाईचे संकेत। राज्यातील काही ग्रामीण भागात पाणी टंचाईची लक्षणे दिसून आली आहेत। पाणी पातळी कमी होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे।
प्रशासनाने पाणी बचतीचे आवाहन केले असून टँकरची तयारी सुरू केली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, आरोग्य विभागाचा फ्लूवर सतर्कतेचा इशारा। हवामान बदलामुळे सर्दी, खोकला आणि फ्लूचे रुग्ण वाढताना दिसत आहेत। आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे। लहान मुले आणि वृद्धांनी विशेष खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, मुंबईत रस्ते दुरुस्तीच्या कामांना वेग। मुंबई महानगरपालिकेकडून रस्ते दुरुस्ती आणि खड्डे भरण्याचे काम वेगात सुरू आहे। अनेक भागात रात्रीच्या वेळी काम केले जात आहे। नागरिकांनी मात्र कामाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, नाशिकमध्ये कांदा दरावर शेतकऱ्यांची नाराजी। नाशिक जिल्ह्यात कांदा उत्पादक शेतकरी कमी दरामुळे चिंतेत आहेत। उत्पादन खर्च वाढलेला असताना बाजारभाव मात्र अपेक्षेप्रमाणे मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत। सरकारकडून हस्तक्षेपाची मागणी होत आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, नागपुरात गुन्हेगारीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त। नागपूर शहरात वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे। संशयितांवर कारवाई, नाकाबंदी आणि पेट्रोलिंग वाढविण्यात आली आहे। नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, पुण्यात IT कर्मचाऱ्यांसाठी नवीन प्रकल्प। पुणे शहरात IT क्षेत्राशी संबंधित नवीन प्रकल्प सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे रोजगाराच्या संधी वाढणार असून शहराच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, राज्यात डिजिटल सेवा अधिक मजबूत करण्याचा निर्णय। महाराष्ट्र सरकारकडून विविध शासकीय सेवा अधिक डिजिटल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। ऑनलाईन अर्ज, प्रमाणपत्रे आणि पेमेंट प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहेत। यामुळे नागरिकांचा वेळ आणि त्रास दोन्ही कमी होणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, महिला सुरक्षेसाठी विशेष मोहीम। राज्यात महिला सुरक्षेच्या दृष्टीने विशेष मोहीम राबविली जात आहे। सार्वजनिक ठिकाणी पोलिसांचा गस्त वाढवण्यात आला असून तक्रार नोंदणीसाठी हेल्पलाईन सक्रिय करण्यात आल्या आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, बेरोजगार युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण योजना। राज्यातील बेरोजगार युवकांसाठी नवीन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे। या योजनेतून तरुणांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यात येणार असून स्वयंरोजगारालाही चालना मिळेल। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, मुंबईत घरभाडे वाढीचा प्रश्न। मुंबईत घरभाड्याचे दर सातत्याने वाढत असल्याने भाडेकरूंवर आर्थिक ताण वाढला आहे। मध्यमवर्गीय कुटुंबांना घर शोधणे कठीण जात असल्याचे चित्र दिसत आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, शासकीय रुग्णालयात सुविधा वाढविण्याचा निर्णय। राज्यातील शासकीय रुग्णालयांमध्ये नवीन उपकरणे, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे। ग्रामीण भागातील आरोग्य सेवा मजबूत करण्यावर विशेष भर दिला जात आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया सुरू। राज्यातील विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे। पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करावेत असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी, मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला गती। मुंबई गोवा महामार्गाचे रखडलेले काम आता वेगात सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे। काम पूर्ण झाल्यानंतर प्रवास अधिक सोयीस्कर होईल अशी अपेक्षा आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा, बाजारात भाज्यांचे दर काहीसे स्थिर। काही दिवसांच्या वाढीनंतर आज भाजीपाला दरात थोडी स्थिरता दिसून आली। नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला असून पुढील काळात दर आणखी कमी होण्याची आशा आहे।